भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथील भंगार गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये प्लास्टिक, कापड आणि कागदाच्या वस्तूंचा मोठा साठा निर्माण झाला होता आणि तो सुद्धा जळून खाक झाला। या गोदामा मालकाचं आर्थिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचं समजतं। ओबीसींच्या जात न्याय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसी महामोर्चा निघाला होता। असं असलं तरी सुद्धा भंडाऱ्याच्या दुसऱ्या मैदान इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःला जखमी केलं होतं। त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणताच त्रास झाला नसल्याचं सुद्धा महाराजांकडून स्पष्ट झालं। चैत्र नवरात्री निमित्तानं नागपूरच्या बडकस चौकामध्ये सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं। हिंदू जनजागरण समितीच्या याच आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग सुद्धा पाहायला मिळाला। नागपूरच्या महापौर नीता ठाकरेंसह अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला। धुळ्यामध्ये नागपूर सुरत महामार्गावरती बिबट्याला वाहनाची धडक बसली। दहिवेल गावाजवळती बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। नागरिकांनी वन खात्याला संपर्क साधत अपघाताची माहिती दिली। ट्रेनमध्ये मिळणाऱ्या चव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थाबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं प्रभावी उपाययोजना आखलेली आहे। त्यानुसार आता ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटवरती QR कोड लावण्यात येणार आहे। तो स्कॅन करताच फूड पॅकेटची पूर्ण कुंडली दिसणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दररोज सरासरी 20 ते 3,350 सिलेंडर गरज भासते। मात्र मागील 2 दिवसांपासून 290 टन आवश्यक पुरवठ्याऐवजी केवळ 140 टन गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरची संख्या घटलेली आहे। पुरवठा निम्म्यावरती आल्याने अनेक गॅस एजन्सीज बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। धुळ्यामध्ये गॅस टंचाईमुळे खराब ऑइलला सोन्याचा भाव आलेला आहे। ऑइल भट्ट्यावरती हॉटेल चालतायत। एकेकाळी फेकून दिलं जाणारं ऑइल 60 रुपये प्रति लिटरनं विकले जातं।